नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव प्रकाशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभिनव इयरबुक 2024चं वाचन करत आहात आणि प्रत्येक टॉपिकचा आपण व्हिडिओ हा स्टेप बाय स्टेप देत आहोत। आतापर्यंत तुम्ही 8 टॉपिकचं वाचन केलेलं आहे आणि सगळ्यांचे व्हिडिओज पण आपल्या YouTube चॅनलवरती पाहिलेला आहे। तर आज आपण 9वा टॉपिक पाहू, आंतरराष्ट्रीय घडामोडी भाग 1। तर याचं 2-3 भागामध्ये आपण विभाजन करू कारण मोठा टॉपिक आहे। तर या भाग 1 जो आहे तर तो तुम्ही इयरबुक मध्ये वाचलेला आहे। तर याची रिव्हिजन किंवा समरी सारखा आपण व्हिडिओज घेतो। तर पाहूया यातले इम्पॉर्टंट इश्यूज किंवा महत्त्वपूर्ण इश्यूजची समरी किंवा रिव्हिजन। पहिला इश्यू आहे, कंबोडियातील हिंदू मंदिर जगातील 8वे आश्चर्य म्हणून घोषित। आपल्याला माहिती आहे की जगात 7 आश्चर्य आहेत, त्याच्यामध्ये आपलं ताजमहल, आग्रा इथलं ताजमहल याचा समावेश आहे। आता त्यात आणखी एक आश्चर्य ॲड झालेलं आहे। तर पहा, कंबोडिया या देशामध्ये अंगकोर वाट नावाचं एक जगप्रसिद्ध हिंदू मंदिर आहे। त्याचं नोव्हेंबर 2023 मध्ये जगातील 8वे आश्चर्य म्हणून ते घोषित करण्यात आलेलं आहे। तर कंबोडियाची जी खमोर भाषा आहे, एक स्थानिक भाषा आहे, त्या भाषेमध्ये अंगकोर वाटचा अर्थ होतो मंदिरांचे शहर, असा याचा अर्थ आहे। तर या अंगकोर वाट मंदिराला 8वे आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे। काय मंदिराची वैशिष्ट्ये, तर विशेषतः हे जे मंदिर आहे ते मूलतः भगवान विष्णूंचे मंदिर आहे आणि सध्या बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म या दोघांचंही ते मंदिर मानलं जात आहे। बौद्ध धर्मीय लोक सुद्धा तिथे येऊन पूजा करतात। तर 12व्या शतकात राजा सूर्यवर्मन दुसरा याच्या कारकिर्दीत हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि या मंदिराला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देखील देण्यात आलेला आहे 1992 साली। आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे आपण 8व्या टॉपिक मध्ये पाहिलं होतं, अक्षरधाम मंदिराचा जो इश्यू होता त्यावेळी आपण पाहिलं होतं की जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर म्हणून अंगकोर वाट मंदिराला ओळखलं जातं। याचं क्षेत्र आहे 402 एकर। याशिवाय आणखीन एक याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वात मोठी धार्मिक रचना, जगातील सर्वात मोठी धार्मिक रचना म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झालेली आहे। तर असे 3-4 याची वैशिष्ट्य आहे। इथं आपल्याला इमेजमध्ये ते दिसेलच। त्यानंतरचा इश्यू आपण पाहू, अत्यंत ज्वलंत असा इश्यू, इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष। पहा, जवळपास 60-70 वर्षापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा संघर्ष चालू आहे। आणि काय आहे तो संघर्ष, याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी आहेत आणि सध्या का तो ज्वलंत झालेला आहे ते पाहूया। पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर अभूतपूर्व हल्ला केला। अभूतपूर्व का ते सांगतो मी तुम्हाला। या हल्ल्यामध्ये गाझा पट्टी जवळील, हमास एक संघटना, गाझा पट्टी हा एक भाग आहे तो, या गाझा पट्टी जवळील शेकडो रहिवासी ठार झाले आणि असंख्य रहिवाशांना ओलीस ठेवण्यात आले। यावेळी हमास संघटनेने पहिल्यांदा समुद्री, रस्ते आणि हवाई मार्गे इस्रायलवर हल्ला केला। हमास संघटनेमार्फत या अगोदर एकतर समुद्र मार्गे किंवा रस्त्यांच्या मार्गाने हल्ला केला जायचा। आता एकाच वेळी समुद्री, रस्ते आणि हवाई अशा 3ही मार्गांनी त्यांनी इस्रायलवर हल्ला केला, म्हणून याला अभूतपूर्व हल्ला असं म्हटलं गेलेलं आहे, ऑक्टोबरचा हल्ला। आता पाहूया, इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांचा जो गाझापट्टीचा संघर्ष आहे तो काही नवीन नाहीये, परंतु हा जो हल्ला झाला तर या हल्ल्याचं आत्तापर्यंत इफेक्ट चालू आहेत, परिणाम चालू आहेत। दोघांमध्ये आणखीनही शांती झालेली नाहीये, दोन्हीकडून ते हल्ले चालू आहे। तर या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी इस्रायलने देखील या हमासवरती प्रति हल्ला केलेला आहे। त्याच्यामुळे जगात भरपूर अशांतता निर्माण झालेली आहे। या हल्ल्याची पार्श्वभूमी आपण पाहू। 14 मे 1948 रोजी इस्रायलच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली, म्हणजे इस्रायलमधील तेथील जे ज्यू धर्मीय आहेत, नेते आहेत, त्यांच्याकडून इस्रायलला स्वतंत्र देशाची घोषणा करण्यात आली होती 14 मे 1948। आणि 17 सप्टेंबर 1950 रोजी भारताने इस्रायलला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती। म्हणजे स्वतंत्र घोषित करण्याच्या 2 वर्षानंतर भारताने स्वतंत्र देशाची मान्यता इस्रायलला दिलेली आहे। आता हा जो हल्ला झाला तर या हल्ल्यादरम्यान बरेच भारतीय व्यक्ती इस्रायलमध्ये अडकले होते, जवळपास 20,000 व्यक्ती अडकले होते आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि मायदेशी परत आणण्यासाठी भारताने एक ऑपरेशन राबवलं। त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन अजय। लक्षात ठेवा, ऑपरेशन विजय हे कारगिलच्या वेळेस राबवण्यात आलेलं आहे, हे आहे ऑपरेशन अजय। आता आणखीन पाहू की या संघर्षामागे
जे की हमास संघटनेचा आपण उल्लेख केला आणि गाझा पट्टीचा उल्लेख केला. तर आपल्याला माहित हवंय की दोन्ही काय संघटना आहे, याच्यावरती डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. तर सुरुवातीला पाहू हमास ही संघटना. तर हमास ही पॅलेस्टिनी इस्लामी कट्टरतावादी गट आहे जो गाझा पट्टीवर राज्य करतो. म्हणजे गाझा पट्टीतले ते राज्यकर्ते आहेत. गाझा पट्टीवर आपलं राज्य आहे किंवा गाझा पट्टी हे आपला प्रदेश आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याची स्थापना झालेली आहे 10 डिसेंबर 1987 ला. त्याचे अध्यक्ष इस्माईल हानिएव आणि गाझा पट्टीतील त्याचे नेतृत्व करतात याह्या सिनवर. आणि या संघटनेला इराणचा पाठिंबा लाभलेला आहे. पहा आता जो हमासने इस्रायलवरती हल्ला केलेला आहे त्याच्या पाठीमागची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्या दरम्यान शांतता करार वाटचाली चालू आहेत. शांतता करार होणार आहे आणि इस्रायल सोबत UAE किंवा जवळचे लेबनॉन सारखे देश आहेत, जॉर्डन सारखे देश आहेत, यांनी यापूर्वी शांतता करार केलेला आहे. मग हा जर शांतता करार झाला तर इराणचा प्रभाव कमी होईल असं इराणचं म्हणणं आहे. म्हणून इराणचं जे हिजबुल संघटना आहेत या हिजबुल संघटनेचा हमासला पाठिंबा आहे. थोडक्यात इराणचा हमासला पाठिंबा आहे आणि म्हणून हमास आणि इस्रायल यांच्या दरम्यान संघर्ष चालू राहावा, हमासचा गाझा पट्टीवर नेतृत्व यावं, सत्ता यावा असं इराणचं म्हणणं आहे. जेणेकरून इराणचा प्रभाव हा तेथे स्थापित राहील, कारण इराणचा हमासला पाठिंबा आहे. म्हणून इराणने हमासला पाठिंबा देऊन हे घडवून आणलेलं आहे असं इथं म्हटलं जात आहे. तर इथं तुम्हाला दिसतील पहा, हे इथं गाझा स्ट्रीप असं लिहिलेलं आहे. गाझा पट्टी हा जो एवढा पिवळा भाग आहे तर हा गाझा पट्टी आहे. तर सुरुवातीला ज्यावेळी इस्रायलची निर्मिती झाली 1948 ला, त्यानंतर 1967 साली हा जो गाझा स्ट्रीप आहे तो भूमध्य समुद्र, इथं दिसेल तुम्हाला मेडिटेरियन सी, भूमध्य समुद्र आणि दक्षिणेकडे इजिप्त. तर इजिप्तचा काही भाग हा इथे गाझा पट्टीमध्ये आहे किंवा गाझा पट्टीचा जो इकडचा दक्षिणेकडचा भाग आहे तो इजिप्तमध्ये समाविष्ट होतो. आणि इथे हमास ही संघटना आहे. पॅलेस्टाईन या देशाचा तो भाग आहे असं हमासचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे हा जो पट्टा आहे त्यावरती 1967 साली इस्रायलने ताबा मिळवला आणि तेव्हापासून इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये धुसमूस चालू असते. आता इथे फक्त गाझा पट्टीचाच भाग चर्चेत नाही तर इतर देशांसोबत सुद्धा इस्रायलचे संबंध हे ताणलेले आहेत. त्यातले 3-4 भाग तुम्हाला इथे दाखवतो मी. हे पहा, इथे गोलन हाइट्स लिहिलेला आहे. हा एक पठारी भाग आहे आणि तो सिरियाकडून इस्रायलने 1967 साली जिंकून घेतला आणि त्याच्यावरती आपली सत्ता स्थापन केलेली आहे. त्यामुळे सिरिया आणि इस्रायल यांच्या मध्ये गोलन हाइट्स नावाच्या या प्रदेशावरून आताही संघर्ष चालू आहे. त्यानंतर वेस्ट बँक नावाचा एक भाग आहे आणि या वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टाईनची जी प्रशासकीय राजधानी मानली जाते रामल्ला, तर ही प्रशासकीय राजधानी या वेस्ट बँकेमध्येच आहे. वेस्ट बँकेचा जो इकडचं बाउंड्री आहे तर ती जॉर्डन या देशाशी लागून आहे. त्यामुळे वेस्ट बँक ही जॉर्डन, इस्रायल आणि पॅलेस्टाईन या तिन्ही देशामधला एक भाग आहे आणि या भागावरती तिन्ही देशाकडून आपलं वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपलाच तो भाग आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे इस्रायल आणि जॉर्डन यांच्यामध्ये देखील या वेस्ट बँकेवरून संबंध ताणलेले आहेत. यानंतर इथे जेरुसलेम आहे आणि आपल्याला माहीतच आहे की इस्लाम धर्मीय, ज्यू धर्मीय आणि ख्रिश्चन धर्मीय यांच्यासाठी जेरुसलेम हे अत्यंत महत्त्वाचं असं धार्मिक स्थळ आहे. त्यांच्यासाठी एक पवित्र स्थळ मानलं गेलेलं आहे आणि त्या स्थळावर देखील ते आपलाच हक्क सांगत आहेत. त्यामुळे देखील इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये संघर्ष ताणले गेलेले आहेत. तर अशा प्रकारचे गाझा स्ट्रीप, गोलन हाइट्स, वेस्ट बँक आणि जेरुसलेम असे हे 4 भाग आहेत ज्यांच्यामुळे अद्यापही इस्रायल सोबत इतर देशांचे संबंध हे ताणले गेलेले आहेत. यामधला पुढचा एक पाहू, शस्त्रसंधीचा प्रस्ताव बहुमताने मंजूर. आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं 2-3 महिने संघर्ष चालू होता आणि हा संघर्ष कुठेतरी थांबावा, कारण हजारो निष्पाप लोकांचे बळी तिथे चाललेले आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघांनी 12 डिसेंबर 2023 रोजी आमसभेमध्ये शस्त्रसंधीचा, ज्याला आपण म्हणतो सीज फायर, प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. हा जो प्रस्ताव आहे तो इजिप्त या देशाने मांडलेला होता. लक्षात असू द्या, शस्त्रसंधीचा प्रस्ताव कोणी मांडला होता असंही विचारलं जाऊ शकतं. तर या प्रस्तावामध्ये 193 सदस्य देशांनी हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला. त्यामध्ये 153 विरुद्ध 10 मतांनी तो मंजूर करण्यात आला. 153 त्या ठरावाच्या बाजूने मते पडली आणि 10 विरुद्ध बाजूने मते पडली. 23 देशांच्या प्रतिनिधींनी या मतदानात भाग घेतला नाही, ते तटस्थ राहिले.
आणि विशेष बाब म्हणजे भारताने या प्रस्तावाचे समर्थन केले, अर्थात प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं होतं. म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यामध्ये शांती करार व्हावा, शस्त्रसंधी व्हावी असं भारताचं म्हणणं आहे. फक्त अमेरिका आणि इस्रायल या दोनच देशांनी या प्रस्तावाला विरोध केलेला आहे. बाकी भारतासारखेच रशिया, चीन यांनी देखील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलेले आहे. ठीक आहे, यानंतर पाहू आपण दुसरा इश्यू. भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश. तर इथे एक अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्राचं लोकसंख्या निधी, ज्याला युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड असं म्हटलं जातं, तर या संस्थेने एप्रिल 2023 मध्ये संयुक्त राष्ट्र जागतिक लोकसंख्या पुस्तिका 2023 अर्थात स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 हा अहवाल प्रसिद्ध केला. म्हणजे जगातील लोकसंख्येविषयक हा अत्यंत प्रसिद्ध असा अहवाल आहे. तर या अहवालामध्ये असं म्हटलंय की चीनला मागे टाकून भारत हा आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनलेला आहे. आणि या अहवालानुसार भारताची लोकसंख्या आहे 142.86 कोटी आणि चीनची लोकसंख्या आहे 142.57 कोटी. म्हणजे खूप कमी फरक, तिथं लाखोमध्ये फरक आहे. जवळपास 30-35 लाख लोकसंख्येचा फरक आहे. आणि इथे भारताने चीनला मागे टाकलेला आहे. पर्टिक्युलरली हे आकडे दोन्ही लक्षात असू द्या, कारण एखाद्या वेळी डायरेक्टली आकडा विचारला जाऊ शकतो. महत्वाचा आकडा आहे. आणि या अहवालामध्ये असंही म्हटलेलं आहे की 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या ही 166 कोटी होईल, तर चीनची लोकसंख्या 131 कोटी होईल. पहा, 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या होईल 166 कोटी, 142 वरून 166 कोटी होईल. तर चीनची लोकसंख्या जी आहे सध्याच्या घडीला 142.57 कोटी आहे, ती 2050 ला 131 कोटी होईल. म्हणजे 11 कोटींनी ती घटेल असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे 2050 साली. या अहवालानुसार वृद्धांची संख्या वाढल्याने जपानच्या लोकसंख्येला ओहोटी लागली आहे. म्हणजे जपानची लोकसंख्या ही घटत आहे असं या अहवालात म्हटलेलं आहे. 2011 ते 2021 या दशकाचा जर विचार केला तर जपानची लोकसंख्या सुमारे 30 लाखांनी घटलेली आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर भारतातील वयोगटनिहाय लोकसंख्या देखील इथं दिलेली आहे. आपण इयरबुक मध्ये अशी एक इमेज दिलेली आहे, त्या इमेज मध्ये वयोगटनिहाय लोकसंख्या आहे. फक्त सांगायचा इथं एक मुद्दा हायलाइटेड, म्हणजे भारतातील सुमारे 25.4 कोटी लोक हे तरुण आहेत असं अहवाल सांगतो. म्हणजेच 18% लोकसंख्या ही भारताची तरुण लोकसंख्या आहे असं याच्यात म्हटलेलं आहे. आता भारत आणि चीन यांचं ठीक आहे, कधी कधी आयोगाकडून गुगली टाकली जाते. म्हणजे कधी कधी असं विचारलं जाऊ शकतं की या अहवालामध्ये भारत हा अव्वल स्थानी आहे, चीन द्वितीय स्थानी आहे, मग तृतीय आणि चतुर्थ स्थानी कोणते देश आहेत? तर आपल्याला माहित असं की तिसऱ्या स्थानी अमेरिकेचा क्रमांक लागतो, ज्याची लोकसंख्या 34 कोटी आहे. आणि चौथ्या स्थानी इंडोनेशियाचा क्रमांक लागतो, ज्याची लोकसंख्या 27 कोटी आहे. म्हणजे पहिले 4 देश लक्षात असू द्या, भारत, चीन, अमेरिका आणि इंडोनेशिया. पुढचा इश्यू पाहू. टायटॅनिक पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट. आपल्याला माहिती आहे की जगातील सर्वात शक्तिशाली, जगातील सर्वात मोठं जहाज जे तर ते टायटॅनिक हे जहाज होतं. आणि 1912 साली अटलांटिक महासागरामध्ये ते बुडालं. 2200 प्रवासी घेऊन ते जात होतं आणि त्यातले 700 प्रवासी तिथे जागेवरती ठार झाले होते. तर हे जे टायटॅनिक जहाज आहे ते आणखीन देखील अटलांटिक महासागरामध्येच बुडालेलं आहे. तर त्याचा अभ्यास करण्यासाठी, त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी टायटन नावाची एक पाणबुडी अटलांटिक महासागरामध्ये गेली होती. तर या टायटन पाणबुडीचा स्फोट झाला आणि त्यामध्ये असलेले 5ही प्रवासी ठार झालेले. तर पाहूया इश्यू काय. तर टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा जून 2023 मध्ये स्फोट होऊन त्यातील 5 प्रवाशांचा मृत्यू झाला. हे 5ही प्रवासी जगभरातील अब्जाधीश होते. त्यांची नावं आपल्याला विचारली जाऊ शकते की कोणाचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता, किंवा त्यांचा देश पण विचारला जाऊ शकतो जोड्या लावामध्ये, की इकडे व्यक्ती, प्रवासी आणि त्याचा देश. तर पाहू कोणते 5 व्यक्ती होते. स्टॉकटन रुशा हे या जहाजाचे पायलट होते. हे अमेरिकेचे एक उद्योजक आणि इंजिनियर, अभियंते देखील होते. दुसरी व्यक्ती होती हमिश हार्डिंग, हे प्रसिद्ध ब्रिटिश उद्योजक होते. तिसरी व्यक्ती होती पॉल हेनरी नार्जिओलेट, हे फ्रान्सच्या नौदलातील माजी अधिकारी होते आणि टायटॅनिक या जहाजाचे ते एक प्रमुख संशोधक म्हटले जातात. त्यांचा खूप अभ्यास होता टायटॅनिक विषयी आणि त्यामुळे त्यांना मिस्टर टायटॅनिक असं देखील म्हटलं जात होतं. हे इथे तुम्हाला टायटन पाणबुडीचं चित्र दिसेल. हे 3 व्यक्ती झाले. आणखी 2 व्यक्ती कोण येते ते पाहू.
शहजादा दाऊद व सुलेमान दाऊद. तर शहजादा दाऊद हे 48 वर्षीय आणि सुलेमान दाऊद हे त्यांचे पुत्र 19 वर्षीय. हे पाकिस्तानच्या उद्योग क्षेत्रातील प्रभावी चेहरा असलेले पिता पुत्र होते. 48 वर्षीय शहजादा दाऊद आणि 19 वर्षीय सुलेमान दाऊद या दोघा व्यक्तींचा देखील तिथे समावेश होता. हे दोघेही पाकिस्तानचे होते. तर का याचा स्फोट झाला टायटन पाणबुडीचा, तर त्याचं कारण देखील एखाद्या वेळी विचारलं जाऊ शकतं. त्याचं कारण आहे कॅटास्ट्रॉफिक इम्प्लोजन. कॅटास्ट्रॉफिक इम्प्लोजन म्हणजे काय? समुद्रामध्ये आपण जर गेलो तर साधारणतः 2-3 किलोमीटरच्या आत खाली जर गेलो आपण खोलवरती, तर पाण्याचा जो दबाव आहे तो अतिशय वाढलेला असतो. पाणी अतिशय थंड असतं. 0 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली पण टेम्परेचर तिथं असू शकतं. तर अशा वेळी हे जे टायटन पाणबुडी आहे ते अत्यंत खोलवर गेलेली होती आणि बाहेरच्या पाण्याचा प्रेशर त्याला झेलता आला नाही आणि त्या पाण्याच्या प्रेशरमुळे जबरदस्त त्याचा स्फोट झाला आणि त्यातच ती पाणबुडी तिथे बुडाली. त्यालाच कॅटास्ट्रॉफिक इम्प्लोजन असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतरचा इश्यू पाहू. भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम सिंगापूरचे नवे राष्ट्राध्यक्ष. पहा, भारताचे शेजारील जे देश आहेत तर त्या शेजारील देशामध्ये एखादे भारतीय व्यक्ती उच्च पदावर गेलेली असेल किंवा भारताच्या शेजारील देशांमध्ये कुठेतरी निवडणुका झालेल्या असतील, नवीन राष्ट्राध्यक्ष नवीन पंतप्रधान झालेला असेल, तर याच्यावरती पाठीमागा 5-6 वर्षामध्ये आयोगाकडून प्रश्न विचारलेले आहेत. आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीवर पाठीमागील 2-3 वर्षापासून आयोगावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक हा घटक वाचा. तर इथला एक इश्यू पाहू आपण असाच. भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्नम सिंगापूरचे नवे राष्ट्राध्यक्ष. मूळ भारतीय वंशाचे व सिंगापूरमध्ये जन्मलेले अर्थतज्ञ थर्मन षण्मुगरत्नम यांनी सिंगापूरच्या अध्यक्षीय निवडणुकीत 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रचंड बहुमताने म्हणजे 70% त्यांना मते मिळाली. 70% मते मिळून त्यांचा विजय झाला आणि ते सिंगापूरचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले. 14 सप्टेंबर 2023 रोजी त्यांनी सिंगापूरचे 9वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष बनलेले भारतीय वंशाचे ते 3रे व्यक्ती आहेत. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एकूणामध्ये 9वे राष्ट्राध्यक्ष आणि भारतीय वंशाच्या व्यक्तीचा विचार करता 3रे भारतीय वंशाचे व्यक्ती. 2011 ते 19 दरम्यान त्यांनी सिंगापूरचे उपपंतप्रधान म्हणून देखील पदभार स्वीकारलेला होता. आपल्याला मल्टी स्टेटमेंटमध्ये दिलं जाऊ शकतं की यापूर्वी षण्मुगरत्नम हे सिंगापूरचे पंतप्रधान होते, अगर परराष्ट्र मंत्री होते, अगर संरक्षण मंत्री होते, तर ते सिंगापूरचे उपपंतप्रधान होते याआधी, हे आपल्याला माहीत असावं. यानंतरचा इश्यू पाहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते. तर कोणता अहवाल आहे ते आपण पाहू. सुरुवातीला जागतिक स्तरावरील नेत्यांच्या निर्णयांचे मूल्यमापन करणारे कोणते नेते कसा निर्णय घेतात त्याच्यावरती आधारित हे मूल्यमापन केलं जातं. अमेरिका स्थित मॉर्निंग कन्सल्ट या कंपनीने 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या 8 दिवसामध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल 5 डिसेंबर रोजी जाहीर केला. तर या 8 दिवसामध्ये त्यांनी जागतिक स्तरावरील नेत्यांच्या निर्णयाचं मूल्यमापन केलं. त्या निर्णयाचा जागतिक स्तरावर त्या देशावर किती प्रभाव पडतो आणि त्यावर आधारित एक अहवाल जाहीर केला. तर या सर्वेक्षणानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते बनलेले आहेत. अगोदर सुद्धा पहिल्या अहवालात सुद्धा ते लोकप्रिय नेते बनले होते आणि दुसऱ्या अहवालात देखील ते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते बनले आहेत. त्यांना 76% रेटिंग मिळालं या अहवालामध्ये. तर दुसऱ्या स्थानी मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युअल लोपेझ हे होते. त्यांना 66% रेटिंग मिळाली. कधी कधी सर्वात कमी रेटिंग कोणाला मिळाली हे देखील विचारलं जाऊ शकतं. तर माहीत असावं, झेक प्रजासत्ताक किंवा चेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान पेट्र फियाला यांना सर्वात कमी म्हणजे फक्त 16% रेटिंग मिळालेली आहे. म्हणजे सर्वाधिक रेटिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींना, सर्वात कमी रेटिंग पेट्र फियाला यांना. हे दोन्ही मुद्दे आपल्याला माहीत असावं. त्यानंतरचा इश्यू पाहू. काही जागतिक संघटना वगैरे आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये येतात. आपण इयरबुक मध्ये पूर्ण एक तक्ताच दिलेला आहे 3 पानांचा, ज्याच्यामध्ये जवळपास 10-15 जागतिक संघटना, त्यांचे सध्याचे महासचिव कोण आहेत किंवा अध्यक्ष कोण आहेत, त्यांची स्थापना कधी झाली, सदस्य कोणते आहेत, त्यांची अलीकडील परिषद कुठे पार पडली, असं पूर्ण तक्ता दिलेला आहे. तर त्यातल्या 1-2 संघटनांविषयी आपण पाहू. फिनलंड बनला नाटोचा 31वा सदस्य देश. पहा, नाटो या संघटनेचा प्रभाव युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे 2022 पासून,
तर त्या युद्धामुळे नाटो ही संघटना खूप चर्चेत आलेली आहे. अशामध्येच फिनलंड हा एक स्कॅन्डिनेव्हियन देश आहे. म्हणजे उत्तर युरोप खंडामध्ये जे स्कॅन्डिनेव्हियन देश आहेत, फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, तर यांना स्कॅन्डिनेव्हियन कंट्री असं म्हटलं जातं. त्यातला फिनलंड हा एक देश आहे. आपल्याला नोकिया ही मोबाईल कंपनी माहिती आहे, ती फिनलंडची कंपनी आहे. तर हा जो फिनलंड आहे तो नाटोचा नवीन सदस्य देश बनला. कधी बनला पाहू, 4 मार्च 2023 रोजी फिनलंड हा देश जगातील सर्वात मोठी सुरक्षा आघाडी असलेल्या नाटो, त्याला नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हटलं जातं, ह्याच्यामध्ये तो सामील झाला. म्हणजे मार्चमध्ये त्याला सदस्यत्व मिळालं. यामुळे नाटोचा विस्तार झाला असून फिनलंड हा नाटोचा 31वा सदस्य देश ठरला आहे. आपल्याला डायरेक्ट वन लायनर मध्ये विचारलं जाऊ शकतं की सध्या नाटोची एकूण सदस्य संख्या किती, किंवा नाटोचा सर्वात शेवटचा देश कोणता, तर फिनलंड 31वा सदस्य. फिनलंडच्या समावेशाची प्रक्रिया नाटोच्या इतिहासातील सर्वात वेगवान प्रक्रिया ठरली आहे. म्हणजे अतिशय कमी वेळेमध्ये फिनलंडला इथे समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर तुर्की आणि हंगेरी हे जे 2 देश आहेत त्यांनी फिनलंडच्या समावेशाला विरोध केला होता, परंतु नंतर त्यांनी मवाळ भूमिका घेतली आणि मग फिनलंडला सदस्यत्व मिळालं. नाटो विषयी थोडक्यात पाहू. नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, तर उत्तर अटलांटिक महासागराच्या शेजारी असणाऱ्या देशांची ही एक लष्करी संघटना आहे आणि ती जगातील सर्वात मोठी लष्करी आघाडी अशी म्हटली जाते त्याला. शीतयुद्धानंतर रशियाला विरोध करण्यासाठी किंवा रशियाच्या विरुद्ध बाजूला जे देश आहेत त्यांची ही आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे 4 एप्रिल 1949 रोजी. आणि विशेष बाब म्हणजे 2024 साली त्याला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. म्हणून एखाद्या घटनेला 25, 50, 60, 75, 100 वर्ष झाली की त्याच्यावरती प्रश्न यायची जास्त शक्यता असते. तर आता याला 75 वर्ष पूर्ण झाले नाटोला. आणि याचं मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम इथं. याचे सदस्य आहेत 31, त्यातले 29 सदस्य हे युरोपियन देश आहेत आणि 2 सदस्य उत्तर अमेरिकन देश आहेत, अमेरिका आणि कॅनडा. USA आणि कॅनडा हे 2 उत्तर अमेरिकन देश देखील याचे सदस्य आहेत. याचे महासचिव आहेत जेन्स स्टोल्टनबर्ग, नॉर्वेचे. आणि भारत याचा सदस्य नाही, कारण भारत हा तिकडे अटलांटिक महासागराकडे वगैरे येत नाही. भारत याचा सदस्य नाही हे माहीत असावं. असाच एक पुढचा इश्यू पाहू. दिल्मा रोसेफ न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या नवीन अध्यक्षा. इथं तुम्हाला चित्रामध्ये दिसेल दिल्मा रोसेफ. तर या न्यू डेव्हलपमेंट बँक, ज्याला जुनं नाव होतं ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक, त्यांच्या नवीन अध्यक्ष बनलेल्या आहेत. पाहू त्याविषयी. ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षा दिल्मा रोसेफ यांची मार्च 2023 मध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर दिल्मा रोसेफ या कोण आहेत त्यांच्याविषयी थोडक्यात पाहू. इथं पहा, न्यू डेव्हलपमेंट बँकेचा जर विचार केला तर आतापर्यंत दिल्मा रोसेफ हे 3रे अध्यक्ष आहेत. आणि फक्त महिलांचा विचार केला तर दिल्मा रोसेफ या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या पहिल्याच महिला अध्यक्ष आहेत, हेही माहित असावं. एकूणामध्ये 3ऱ्या, महिलेमध्ये पहिल्या. दिल्मा रोसेफ या ब्राझीलच्या 36व्या राष्ट्राध्यक्षा होत्या. जानेवारी 2011 ते ऑगस्ट 2016 पर्यंत त्यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलं. सलग 2दा त्या ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या आणि ब्राझीलच्या पहिल्याच महिला राष्ट्राध्यक्ष त्या ठरल्या होत्या. जशा त्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या पहिल्याच महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत, तशा त्या ब्राझीलच्या देखील पहिल्याच महिला राष्ट्राध्यक्ष होत्या. ठीक आहे. त्यानंतरचा जो इश्यू आहे या दिल्मा रोसेफ यांच्या इश्यूमध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक NDB, जसं आपण नाटो विषयी पाहिलं तसं न्यू डेव्हलपमेंट बँक काय हे आपल्याला माहित असावं. तर या बँकेचं जुनं नाव होतं ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक, कारण ब्रिक्स जी संघटना आहे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका यांनी स्थापन केलेली संघटना होती. अगोदर ब्रिक नाव होतं, मग ब्रिक्स झालं. तर या ब्रिक्स डेव्हलपमेंट बँकेचं नवीन नाव झाले न्यू डेव्हलपमेंट बँक. याची स्थापना झालेली या बँकेची 2015 साली ब्रिक्स संघटनेद्वारे. ब्राझिलिया घोषणापत्र एक झालं होतं त्यांच्या परिषदेमध्ये, त्या घोषणापत्रान्वये या बँकेची स्थापना झाली. याचं मुख्यालय आहे शांघाय, चीन इथं. आणि याचे जे सदस्य आहेत ते एकूण 9 सदस्य आहेत. हे खूप महत्त्वाचं लक्षात असू द्या. याच्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका हे ब्रिक्सचे संस्थापक सदस्य हे याचे सदस्य आहेत. याशिवाय 2023लाच UAE, बांगलादेश, उरुग्वे आणि इजिप्त यांना देखील सदस्यत्व मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आता याची सदस्य संख्या 9 झालेली आहे. आणि हेही माहीत असावं की ओरिजिनल जी ब्रिक्स संघटना आहे, तर या ब्रिक्स संघटने देखील या संघटनेचे देखील
9 सदस्य देश आहेत. फक्त या इथले जे आहेत तर इथले बांगलादेश आणि उरुग्वे हे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य आहेत, परंतु ब्रिक्सचे सदस्य नाहीत. मग ब्रिक्सचे कोणते दोन आहेत इतर, तर आता 2024लाच त्यांना सदस्यत्व मिळालं. इथिओपिया आणि एक आशियाई देश आहे इराण, हे इतर दोन सदस्य आहेत. म्हणजे ब्रिक्सचे सदस्य कोणते, ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, UAE, इजिप्त, इथिओपिया आणि इराण. तर फक्त या दोन देशाचा फरक आहे. बांगलादेश आणि उरुग्वे हे ब्रिक्सचे सदस्य नसून न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य आहेत. ओके मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अभिनव इयरबुक 2024 तुम्ही वाचतच आहात. तर आता जे आपण इश्यू घेतोय ते रिव्हिजन वजा घेतोय, त्यातले जे महत्त्वपूर्ण इश्यूज आहेत ते. तर अशा प्रकारचे भरपूर इश्यू, शेकडो इश्यू आपण या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. भरपूर संक्षिप्त घडामोडी आहेत, काही काही वन लाईनर घडामोडी देखील आहेत. MCQs पण आपण तिथे दिलेले QR कोडच्या स्वरूपात, जेणेकरून तुम्हाला तिथे ते सोडवता येतील आणि तुमचा स्कोअर पाहता येईल आणि जे त्याचं एक्सप्लेनेशन आहे ते देखील तिथे मिळेल. तर हे पुस्तक अवश्य वाचा, सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे. याची सॅम्पल कॉपी इथं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. शिवाय त्याचं ई-कॉमर्सची जी लिंक आहे ॲमेझॉनची वगैरे ती पण इथं दिलेली आहे. याशिवाय समग्र बुद्धिमत्ता चाचणीची 9वी आवृत्ती देखील आपली मार्केटला उपलब्ध आहे. आणि खास सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी सुगम गणित नावाचं पुस्तक आपण लिहिलेलं आहे, जे की जानेवारी 2024 मध्ये प्रकाशित झालं. हेही पुस्तक जे आहे ते अल्टिमेट तुम्हाला अंकगणितासाठी आणि गणितासाठी अल्टिमेट ठरेल. त्यामध्ये अंकगणित, बीजगणित, भूमिती असे तिन्ही विभाग आहेत. तेही अवश्य वाचा. तुमचे सजेशन असतील तर आपल्याला नक्की पाठवा आणि आपला अभिनव प्रकाशन पुणे नावाचं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.